आपण सध्या ही दृश्य पाहतो टेंभी नाका इथल्या होळी उत्सवाची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि सगळ्यांसोबत ते धुलीवंदनाचा आणि होळीचा आनंद घेताना दिसतायत। अनेक जे लोक आहेत ते या ठिकाणी होळी साजरी करण्यासाठी धुळवडीसाठी आलेल्याचं आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री काहींना स्वतः रंग देखील लावताना दिसतायत। ठाण्यातल्या टेंभी नाका इथल्या या होळी उत्सवाची ही दृश्य। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, आपण जर पाहिलं तर टेंभी नाका इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरवर्षीप्रमाणे आलेले आहेत। आनंद दिघे यांनी हा रंगोत्सव जो आहे सुरू केला होता। दरवर्षी आनंद रंग या नावाने धुळवडीच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सण साजरा केला जातो, रंग उधळला जातो। म्हणजे पाहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून सगळे ठाणेकर जे आलेले आहेत त्यांच्यावरती रंग उधळत आहेत। ही एक परंपरा आहे जी आनंद दिघेंनी सुरू केली होती। तब्बल 20 ते 25 वर्षे ही परंपरा सुरू होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्यांनी गेल्या वर्षी या ठिकाणी येऊन अशा पद्धतीने धुळवड साजरी केली होती। यावर्षी त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे त्यांनी थोडं काळजीपूर्वक धुळवड खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण तरी देखील ठाणेकरांचा उत्साह पाहता त्या ठिकाणी झालेली गर्दी आणि डीजे तालावरती नाचणारी संपूर्ण ठाण्यातील तरुणाई हे पाहता मुख्यमंत्र्यांना देखील धुळवड खेळण्यापासून त्यांचा उत्साह जो आहे तो कुठे कमी दिसत नाहीये। तर पाहिलं तर वेगवेगळे रंग जे आहेत ते वेगवेगळे रंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते ठाणेकरांवर उठवताना दिसत आहेत। शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के असतील, आमदार भाजपचे संजय केळकर असतील, रवींद्र फाटक असतील माजी आमदार आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत। पाण्याचा फवारा मारून त्या ठिकाणी जे आलेले तरुण आहेत त्यांना एक वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न जो आहे केला जातोय आणि ही धुळवड जी आहे ती अशाच पद्धतीने दरवर्षी खेळली जाते। त्याची परंपरा याही वर्षी ते खंड पडलेलं नाही। बिलकुल, आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया। ठाण्यातल्या टेंभी नाका इथल्या होळी आणि रंगपंचमी उत्सवाची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः इथं आता उपस्थित आहेत। आपण पाहतो आहोत दृश्यांमध्ये नरेश म्हस्के आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, संजय केळकर आहेत, रवींद्र फाटक देखील आहेत, इतरही शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, स्थानिक नागरिक आहेत। होळी आणि रंगपंचमीचा आनंद लुटतायत। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितांना रंग लावताना आपण पाहिलेलं होतं। आनंद रंग या नावानं हा उत्सव सध्या साजरा केला जातोय। हे दृश्य आपण पाहतो आहोत ठाण्यातल्या टेंभी नाका इथे। ठाण्यामध्ये धुळवडीचा रंगपंचमीचा आनंद तर आहेच, साजरा होतोय आणि तोही मोठ्या प्रमाणावर। असाच आनंद असाच उत्साह संपूर्ण राज्यभरामध्ये पाहायला मिळतो आहे। राज्यातल्या विविध भागांमध्ये सध्या धुळवड साजरी केली जाते। कोकणामध्ये सुद्धा शिमगोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। तर राज्यातल्या इतरही अनेक भागांमध्ये रंगपंचमी आणि धुळवडीचा मोठा आनंद, मोठा उत्साह आणि मोठा जल्लोष होताना पाहायला मिळत आहे। एकीकडे लोकसभा निवडणुकीची तयारी तर सगळेच राजकीय पक्ष करतायत, मात्र दुसरीकडे सण आणि उत्सव देखील मोठ्या जल्लोषात साजरे होत आहेत। एकीकडे ही रंगांची उधळण धुळवड रंगपंचमी साजरी केली जाते, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता राजकीय धुळवड देखील साजरी होणार आहे। आपण दृश्य सध्या पाहतो आहोत ठाण्यातल्या टेंभी नाका इथली आनंद रंग या नावानं हा होळी आणि रंगपंचमीचा
उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय सध्या. गुलाल उधळला जातो आहे. आपण पाहतो आहोत दृश्यांमध्ये मोठ्या संख्येनं तरुणांचा सहभाग आहे या उत्सवात. दृश्यांमध्ये देखील आपण पाहतो आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. नरेश म्हस्के देखील आहेत, संजय केळकर आहेत, रवींद्र फाटक आहेत आणि शिवसेना भाजपचे इतरही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. ठाण्यामध्ये होळीचा रंगपंचमीचा मोठा उत्साह असतो. मुंबईतल्याही विविध भागांमध्ये अत्यंत जल्लोषात आणि आनंदात होळी आणि रंगपंचमी साजरी होत असते. मुंबईतल्या कोळीवाड्यांमध्ये खास करून धुलीवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत असतो.